देखिए, चुनाव आयोग जो है वो भारतीय जनता पार्टी का चुना लगाव आयोग हो गया है, ये सबको मालूम है। बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है वो चुनाव आयोग नहीं है जो शेषन साहब के ज़माने में था। हाँ, इस देश के चुनाव के ऊपर एक वॉचडॉग की तरह काम करने वाला तटस्थ निष्पक्ष, हाँ, वो चुनाव आयोग नहीं है। 10 साल में चुनाव आयोग का भी प्राइवेटाइजेशन हो गया है और ये बीजेपी की एक ब्रांच हो गई है। इसलिए चुनाव आयोग है नहीं है उससे कोई फर्क नहीं पड़ता है। अब 2 लोग चले गए, एक बाकी है। तो जैसे और जगह पे के चाहे हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हाँ, गवर्नर हाउस में बीजेपी के लोग नौकरी को लगा देते हैं, वैसे कोई 2 लोग लगा देंगे बीजेपी के। जैसे ईवीएम मशीन बनाने वाले कंपनी में 2 लोग बीजेपी के डायरेक्टर लगा दिए हैं। ये चुनाव आयोग किस तरह से काम करता है उसका अनुभव हमने लिया है, शिवसेना ने लिया है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लिया है। दिखता है कि उल्लंघन है नियमों का, कानून का, 10th शेड्यूल का उल्लंघन है। हाँ, पूरा पार्टी तोड़कर लोग जा रहे हैं, पक्षांतर विरोधी कायदा है। फिर भी चुनाव आयोग ने हमारी पार्टी एनसीपी शरद पवार साहब की ऐसे लोगों के हाथ में दी जिसका कोई अधिकार नहीं है। ये चुनाव आयोग है। तो ये चुनाव आयोग मर गया तो उसमें रोने की क्या बात है, वो तो मरे हुए लोग हैं। सर, काल देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। त्यांनी असं म्हटलं की गाढवाला चंदन लावलं तरी ते उकरड्यावर जाऊन राख लावणारच, मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला माहितीच आहे, आणि नटसम्राट असण्याचा आव आणू नका। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा डंपर आधीच पलटी केलेला आहे। कोणाचा डंपर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातोय ह्यांचा हे कळेल आता, हे लक्षात घ्या। तुकोबा रायाचं अजून एक वाक्य आहे, ऐशा नरा मोजूनी माराव्या पायजारा। काय? ऐशा नरा मोजूनी माराव्या पायजारा। या भाजपवाल्यांना आणि या फडणवीससारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल, हे तुकारामाने सांगितलं। तुकारामाची अभंगगाथा ह्या लोकांनी नीट वाचावी, नीट वाचा। डुकरात जरी डुक्कर किती चिखलात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का, तरी नाही, तो हे चिखल हात माझा स्वर्ग आहे। ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची आहे। ते चिखलात लोळतायत, आमच्याबरोबर असताना ते स्वर्गसुखात आनंद घेत होते। आज ते 2 डबकी आहेत त्यांच्या बाजूला, त्या डबक्यात ते डुकरं लोळतायत। आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची का वचवच सुरू आहे बरं का, हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, हे त्यांचे नैराश्य आहे, दुसरं काही नाही। निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो, ज्याला वैफल्य आहे बरं का, ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातो आहे, तोच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो। उद्धव ठाकरे ह्याने ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं आहे, त्या तुफानाची त्यांना भीती वाटते। उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा, त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न या फडणवीस छाप लोकांनी केले बरं का, पण काही फायदा झाला नाही। ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत, तो डंपर आहे, तो कचऱ्याचा डंपर आहे, आणि त्या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बरं का, तर महाराष्ट्र डम्पिंग ग्राउंड नाही, हा सगळा कचरा या डंपरसह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये नेऊन टाकणार आहोत, हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो। आधी कट्टार कमरेवर बाळगायला शिका। हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का, ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे, हे आम्हाला शिकवू नका कट्टारीच्या गोष्टी, या नाटकी। ही आमची कट्टार घुसली ना, ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे, आणि कोणत्या भोकात घुसते ती।
सर सीट शेयरिंग को लेकर क्या अभी निर्णय हो पाया है? क्या अंतिम बैठक कब होगी महाविकास आघाडी की सीट शेयरिंग? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आधी तुमचं जागा वाटप नीट करा. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डंपर आहेत ना कचऱ्याचे, त्यांच्या हातून निसटतो आहे पूर्णपणे. ह्याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा, आणि मोदी बहुतेक ती निवडणुकीची ऑफर स्वीकारत आहेत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला 4-5 जागा मिळतील. आणि मोदींच्या डोक्यात असं आहे की गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं. ते यासाठी की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन 40च्या वर जागा जिंकत आहेत. ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी, नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी. म्हणजे हे त्यांची भीती आहे, फ्रस्ट्रेशन, हे वैफल्य. तर परत सांगतो, अभंग नीट वाचा तुकोबांचे, आणि त्यातलं जे सुंदर असं एक अभंगातला एक ओवी आहे, ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. ते फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बेईमान गद्दार ज्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसाठी आहे. परत आमच्या नादाला लागू नका. सर, पुण्यामध्ये फडणवीसांचा कार्यक्रम सुरू आहे आणि तो कार्यक्रम सुरू असताना फडणवीस 2 वेळा फोनवरती कोपऱ्यात जाऊन बोलत आहेत. त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. बघा, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न. ते कोपऱ्यातच जाऊन बोलतात ना. कोपऱ्यात कोण बोलतात? मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाही, मर्द समोर खुलेआम बोलतात. सीट शेयरिंग को लेकर क्या निर्णय अभी तक सामने आ पाया? फाइनल सीट शेयरिंग हो जाएगा, सीट शेयरिंग हो गया है, हो जाएगा नहीं हो गया है. प्रकाश अंबेडकर के जो प्रकाश आंबेडकर जी के साथ होगा. प्रकाश आंबेडकर जी ठीक है, आपके सामने उनकी बात अलग है, लेकिन प्रकाश आंबेडकर जी, बहुजन वंचित आघाड़ी, ये सब हमारे साथ है. अगला नेता कब आएगा वो वेट कर रहे हैं, कहते हैं कि आप आ जाएगा, आ जाएगा. हम लोग मुंबई में ही नहीं थे, आज सब लोग मुंबई में पहुंचे हैं. सर आप कह रहे थे कि कहीं ना कहीं बीजेपी ये सोच रही है महाविकास आघाड़ी के डर से कि मोदी जी को महाराष्ट्र महाविकास आघाड़ी का डर इतना है, उद्धव ठाकरे जी, शरद पवार जी का डर इतना है ये लोगों के मन में, ये बौखला गए हैं. 48 सीटें हैं. महाविकास आघाड़ी 40+ की तैयारी में है. हमारा कोई वो अमित शाह जी आए थे, मिशन 45, वो तो कमीशन 45 है. हाँ, वो कमीशन वाले मिशन, हमारा मिशन है हर सीट पर जीतेंगे और लड़ेंगे. तो देश की सत्ता में जो परिवर्तन होगा तो महाराष्ट्र की भूमि से होगा. इसीलिए बीजेपी चाहती है मोदी जी महाराष्ट्र से चुनाव लड़े, नागपुर से या पुणे से. और उसमें एक कारण है, नितिन गडकरी जी का भी टिकट उससे कट सकता है. उनका जो कांटा है, जो अंदर घुसा है, वो कांटा भी निकाल ले, वो निकल जाए. लेकिन ठीक है, मोदी जी कहाँ से भी लड़े, आमना सामना तो हमारा ही उनसे होगा. सर एक सवाल है, पश्चिम बंगाल में रामनवमी के लिए पहली बार छुट्टी, पब्लिक हॉलिडे डिक्लेयर किया गया है. ऐसा पहले देखा नहीं गया. कई चुनाव के चलते इस तरीके का निर्णय लिया. अगर ये बीजेपी करती है तो चुनाव का निर्णय नहीं, अगर ये बीजेपी करती है तो चुनाव का निर्णय नहीं, ममता जी करती है तो चुनाव का निर्णय है. ये सोच आप बदल लीजिए, देश बदल जाएगा. रामदास कदम ने गद्दार बोलले बरं का.